दरवर्षी तर आपले गणपती बाप्पा 5 दिवस आपल्यापाशी असतात आणि ह्या वर्षी तर 7 दिवस होते. 5 दिवस कसे जातात हेच समजत नाही आणि या वर्षी 7 दिवस कसे गेले हे पण समजलं नाही. आम्ही सगळे लय खुश होतो की बाबा 5 दिवस नाही तर गणपती बाप्पा आपल्यापाशी या वर्षी 7 दिवस थांबणार आहेत. ते 7 दिवस कसे निघून गेले हे समजलंच नाही. नको पुन्हा जाऊ आता, अजून थोडासा थांबना. हे एसपीचा मुलगा आहे का नाही हे सगळं माझं व्हिडिओ बघतोय बघा. बरे म्हणजे ज्ञानेश्वर त्यांच्या घरातली मूर्ती सोडायची नसत्या, वर्षभर त्यांच्या घरातच असत्या, त्यामुळे असं गौरी विसर्जन करतात बघा त्याने. नंतर आम्ही इचलकरंजीत पण गेलेलो, ते म्हणजे लिंबू चौकात. आणि भावानो खरोखर ही मूर्ती एक नंबर आहे. या मूर्तीबद्दलची जेवढी माहिती आहे का ना तेवढी सगळी या बोर्डावर लिहिलेली आहे. एकदा या बोर्ड नक्की वाचून घ्या आणि खरोखर तुम्हाला सांगतो भावानो मूर्ती एक नंबर शेवट आहे. आणि आता उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका भावानो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. चला.